शिवसेना महायुतीचा विजय झालेला आहे. खरं म्हणजे हा जो मुद्दा होता संख्याबळाच्याबद्दल कोर्टात गेलेले समोरचे लोक, पण कोर्टाने सरळ सांगितलं संख्याबळाचा जो गणित आहे ते कलेक्टर बघतील. इकडं आमच्याकडं याचा काही विषयच नाही. तो परत त्यांनी कलेक्टरकडं सोपूत केलं आणि कलेक्टरनी 3-4 महिन्याचा अवधी घेऊन हा निर्णय काल दिला आणि तो निर्णय आमच्या बाजूने लागलेला आहे. आणि आता आम्ही तर बोलतो की बाबा तुम्ही आम्ही मिळून 4 महिने गेले, तुम्ही जर व्यवस्थित राहिले तर आपण या आपणासाठी मिळून काहीतरी काम करूया. आणि तुम्ही असेच जर ओढादन करत राहिले तर तुमच्यात काय निघणार नाही. कारण आता विजय आमचा झालेला आहे, आम्ही विजय झालेलो आहे. आणि ॲक्च्युली म्हणजे त्यांना जायचंच नव्हतं, कारण ज्या दिवशी उपनगराध्यक्षाचं इलेक्शन झालं त्यावेळेला संख्याबळ त्यांना माहीत पडलं होतं का सदाम आम्हाला हे एवढी मतं पडली आणि जो समोर होते, मी त्यांचं नाव घेत नाही कारण ते चौका चक्कीवाली माणसं आहेत, तर ते हारले त्या दिवशी. आणि पीठासीन अधिकारी जे होते नगराध्यक्ष त्यांनी मला विजय घोषित करून त्याच दिवशी मला असं नसताना केलं, त्या ठिकाणी बसवलं मला खुर्चीवर ठेवून. तर पुढे जाण्याची काय आवश्यकता नव्हती. माझा विजय झाला तेव्हाच संख्याबळ त्यांना माहीत पडलं होतं. फुकट 4 महिने घालवलं, विनाकारण शहराचा विकास झाला असता. अजूनही त्यांना आम्ही विनंती करतो, तुम्ही आम्ही मिळून करूया, अंबरनाथसाठी भलं करूया, काहीतरी चांगलं करूया. हे असे धंदे बंद करा. कोणाचं राग करू, कोणाचं हे करू ते करू. आता गुलाबरावच्या बद्दल आम्ही बरोबर काम केलं हो. गुलाबराव आप्पा जे आहेत ना, करंजुले पाटील राष्ट्रवादीत असताना मला माहिती आहे त्यांची कामाची पावती काय, त्यांचं कार्य काय, त्यांच्याबद्दल न बोलिलं. परत विजय आमचा झालेला आहे आणि शिवसेना महायुतीचा हा विजय झालेला. या विजयासाठी उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, खासदार श्रीकांत शिंदे असतील, शहर प्रमुख असतील, आमच्या आमदारांनी सुद्धा मेहनत घेतली, अब्दुल भाईंनी मेहनत घेतली आणि राजू शेट्टा आमच्या बरोबर होते आणि सर्व नगरसेवक नगरसेविका होत्या आणि सर्वात जास्त काम केलं आमच्या बरोबर. प्रत्येक आठवड्याला 15 दिवसाला तारखेला आम्हाला घेऊन जाणारा आमचा गुरुजी गटनेता रवींद्र करंजुले हा यांना जातो सगळे श्रेय. आणि आम्ही विजय झालेले, आपण कामाला लागू एवढीच त्यांना विनंती सदाम मामाची तर्फे.